दिवा परिसरातील बेतवडे गावातील 50हून अधिक बाधित शेतकऱ्यांनी मॅरेथॉन बिल्डर विरोधात बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे। गेल्या 5 ते 6 वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या मोबदल्याच्या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचं ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे। आंदोलक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही, त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। अनेक कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत। यावेळी ग्रामस्थांनी मॅरेथॉन बिल्डर तसेच संबंधित प्रशासनाने तातडीनं हस्तक्षेप करून सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त करत आवश्यक असल्याचा न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याची भूमिका जाहीर केली। आमचा हक्काचा मोबदला मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा ठाम इशारा आंदोलकांनी दिला। काही शेतकऱ्यांचे 2017, काही शेतकऱ्यांचे 2018, काही शेतकऱ्यांचे 2019ला रजिस्टर करार झालेले आहे आणि रजिस्टर करार झाल्यानंतर त्या करारामध्ये 5 वर्षाची मुदत सुद्धा दिलेली आहे। त्या मुदतीमध्ये हे रजिस्टर करार आहेत, त्या मुदतीप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे होतं। त्यांनी तिथे 4-5 टावर बांधले, शेतकऱ्यांच्या जमिनीवर टावर बांधले आणि त्या सदनिका बाहेरच्या लोकांना विकले, परंतु शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही। इतका मोठा अन्याय शेतकऱ्यांवर त्यांनी केलेला आहे। साहेब, किती शेतकरी बाधित आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला काय ठरला होता? तसं संपूर्ण बेतोड्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत आणि कुठल्याही शेतकऱ्याला त्याचा पूर्ण मोबदला दिलेला नाही गेल्या 10 वर्षापासून। त्याबरोबर इथे आता 4-5 कुटुंबातले भोईर, तांबोली, दांदेल आणि पाटील 3 कुटुंबातले लोक त्याच्या विरोधात उठाव करतायत, त्याच्या विरोधात आंदोलन करतायत। तसं पूर्ण शेतकऱ्यांचं ना अख्ख्या गावाचं त्यांनी नुकसान केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी बांधकामाला दिल्यानंतर, विकास करायला दिल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याचा जो शेतीचा उत्पन्न आहे तो सुद्धा त्यांनी नुकसान केलेलं आहे। ते उत्पादन घेऊ शकत नाही, त्याशिवाय मोबदला दिलेला नाही। जर 5 वर्षात मोबदला दिलेला असता तर त्या मालमत्तेचा त्यांनी काहीतरी उपयोग केला असता, भाड्याने देऊन त्यांनी त्यांचं उत्पन्न सुरू केलेलं असतं, परंतु तो सुद्धा नुकसान केलेलं आहे। त्यामुळे आणि बिल्डर आता अजूनही इतका माजोरपणाने वागतोय की शेतकऱ्यांशी बोलायला तयार नाही, कोणताही मार्ग करायला तयार नाही। त्यामुळे बिल्डर अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागून शेतकऱ्यांवर अन्याय करतोय। सलग 10 वर्ष शेतकऱ्यांवर अन्याय करणं, सलग 10 वर्ष शेतकऱ्यांना फसवणं हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याची येथील बेतवडे गावातील भूमिपुत्र शेतकरी मागणी करतायत। अच्छा, पुढील कायदेशीर कारवाईसाठी तुम्ही काय करणार आहात आणि आंदोलन किती दिवस चालणार आहे? हा आंदोलन आम्ही बेमुदत चालवणार आहोत। जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्याच्यावर कारवाई करत नाही, तोपर्यंत शेतकरी इथून उठणार नाही। हा बेमुदत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे? बाधित शेतकऱ्यांची संख्या जवळजवळ 50 ते 60 कुटुंब प्रमुख आहेत। त्यांचे 50-60 शेतकऱ्यांवर त्यांनी अन्याय केलेला आहे। अजूनही काही गावातले लोक त्याच्यात सामील होणार आहेत। पुढील भूमिका काय असणार आहे तुमची? त्यांनी जर न्याय दिला नाही तर त्यांच्यावर न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे आम्ही कारवाई करूच, परंतु या आंदोलनाचं तीव्र स्वरूप धारण होईल असं त्यांना इशारा देतो। धन्यवाद। मयूर शाह हा मॅरेथॉन बिल्डरचा मुख्य विकासक आहे। याने मागील 10 वर्षापूर्वी येथील जमिनी विकसित करण्यासाठी घेतलेल्या आहेत, परंतु विकासक हा असा असावा की आपल्या ग्राहकांवर परिणाम व्हावा याचा विचार करून जे शेतकऱ्यांना मोबदला देण्याचं कबूल केलेलं आहे, मग शेतकरी ते कब्जेदार असतील, सातबारा होल्डर असतील किंवा अजून काय प्रकार असेल, त्यांचा मोबदला मागण्यासाठी त्यांना आंदोलन करावं लागतं। याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असावी? म्हणून मयूर शाह यांनी शहाणपणाने किंवा विकासक या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा मोबदला लवकरात लवकर द्यावा असं त्यांना आवाहन करतो आम्ही। भूमिपुत्र बांधव या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत, त्यांची रास्तच मागणी असावी। कारण आम्ही काही दिवसापासून बघतोय की येथील मॅरेथॉन कंपनीचे बिल्डर त्यांच्यावर खूप अन्याय केलेला आहे।
विषय असाच आहे, अनेक वर्षापासून येथील भूमिपुत्र शेतकऱ्यांवर शासन तसेच प्रशासनाने गळचेपी केलेली आहे. येथील शेतकरी भूमिपुत्रांच्या अशिक्षित अज्ञानपणाचा फायदा घेऊन शासन आणि प्रशासनाने वेळोवेळी अन्याय केले आहेत. तेच बघून येथील जे काही धनदांडे बिल्डर आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. म्हणजे येथील शेतकऱ्यांच्या अशिक्षित अज्ञानपणाचा फायदा घेऊन महसुली यंत्रणा हाताशी धरून त्यांनी हे अन्याय केलेला आहे. परंतु त्यांना हे माहिती नाही कायदा किती कडक आहे. असे अनेक बिल्डरांना आम्ही सरळ केलेले आहेत. जर या प्रकरणामध्ये संबंधित बिल्डरांनी जर येथील भूमिपुत्र अन्याय केलेला असेल तर यांना अजिबात आम्ही सोडणार नाही. बेतडे गावातील भूमिपुत्र आणि शेतकरी जे आहेत ते आजपासून त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे, जमीनला शहा आणि सागर गाळा यांनी त्यांची 10 वर्षापासून जी फसवणूक केली आहे याबाबत त्यांनी येथे आंदोलन चालू केलेलं आहे. या त्यांच्या आंदोलनात मी धडाकेबाज युवा प्रशासनाच्या माध्यमातून माझा जाहीर पाठिंबा देतो आणि या आंदोलनामध्ये मी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. शेतकऱ्यांवर 10 वर्षापासून अन्याय झाला आहे. असं नाही का आम्ही हे बोलणं करून बिल्डरशी भेट घेऊन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नाही केला. भरपूर मीटिंग झाल्या पण त्याचं तात्पर्य काही निघत नाही. म्हणून आम्ही त्याचे काही आम्ही राजकारणी जसे का नगरसेवक आमदार यांच्याशी पण मध्यस्थी ठेवून त्यांची मीटिंग करून घेतल्या, तरी पण त्याचं काही तात्पर्य निघालं नाही. आणि आमचा आता आंदोलनाचा हा जो काय आम्ही जो पाऊल उचलला आहे तोच आम्हाला एक पर्याय हक्काचा पर्याय राहिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही हा आंदोलन आता चालू करत आहोत याच्यासाठी. आणि जर तरी पण आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही याच्या पुढचा तीव्र जो काय पर्याय असेल पाऊल असेल तो उचलू आम्ही.